ही आपण दरवर्षाप्रमाणे नाही साजरी करू शकत, कारण आपण एका वेगळ्या संकटातनं या ठिकाणी आपला देश चाललेला आहे. कोविड-19 संकट या ठिकाणी आपल्यावर आलेलं आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जितकी सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने साजरी करू शकतो त्या पद्धतीने आपण साजरा करतो आहे. त्याच निमित्ताने या मागील कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी काम केलं. त्या सर्व कोरोना योद्ध्यांना आज या ठिकाणी दिवाळीनिमित्त वार्ड क्रमांक 152 तर्फे दिवाळी संमेलनाचं या ठिकाणी संमेलन कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी आपण केलेलं होतं. सन्माननीय नगरसेवक आशाताई मराठे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आपण एक छोटीशी भेटवस्तू व मिठाई वगैरे देऊन आपण त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला. की ज्या पद्धतीने आपण या 6 महिन्यात कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने आपण काम केलं त्याबद्दल त्यांचा आपण त्या ठिकाणी सन्मान केला. तसंच पक्षाच्या संघटनेच्या पुढील काही विषय संघटनात्मक विषयांवर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. 2022ला महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्या संदर्भात आपण आपल्या वॉर्डात कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे, कसं लोकांपर्यंत पोचायचं आहे, लोकांची कामं कुठल्या पद्धतीने चांगली कामं आपण त्या ठिकाणी त्यांना करून देऊ शकतो याबद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा केली व त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 2 महिने झाले आपण कोविड विषाणूपासून जे आपण त्रसलो होतो. आता थोडाफार कोविड कमी झालेला आहे, परंतु लोक जास्त बाहेर पडलेले आहेत. तर मला असं म्हणायचं, दिवाळी आपली गोड करायची आहे तर आपण सुरक्षा घेतली पाहिजे, स्वतःहून सुरक्षित राहिलं पाहिजे, मास्क घातलं पाहिजे आणि जेवढं आपण गर्दी टाळू तेवढी आपण गर्दी टाळता आली पाहिजे, तर आपली ही दिवाळी गोड आणि चांगली होईल. आज 152च्या वतीने आमचे चेंबूर विधानसभा मंडळ अध्यक्ष राहुलजी वाळंजे यांच्या अध्यक्षतेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे दिवाळी संमेलन कार्यकर्त्यांचं घेतलेलं आहे. कारण कोविडमुळे आपण जास्त वेळ एकत्र राहू शकत नाही आणि नियम आपणही पाळायला पाहिजे. म्हणून हे छोटंसं संमेलन घेऊन सर्वांना छोटंसं गिफ्ट आणि मिठाई देऊन त्यांची दिवाळी आम्ही छोटीशी गोड करतो आहे. यापुढेही उद्या परवा आमचा आणखी एक कार्यक्रम आहे, दुःखी दिवाळी म्हणून आम्ही आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे. तर आमच्या महिला मोर्चा म्हणून ज्या कोविडमध्ये ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना दिवाळी देणार आहोत आणि त्यांची दिवाळीसुद्धा आम्ही साजरी करणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा आम्ही आजपासून म्हणजे आज सर्वांना घरोघरी आम्ही पंत्या दिलेल्या आहेत आणि एक दिया राम के नाम हा कार्यक्रम आम्ही आमच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे महिला मोर्चाने चांगल्या प्रकारे राबवलेला आहे. मी यापुढेही राबवू आणि सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. पंतप्रधान मोदी जी उनके नेतृत्व में पूरा देश आज अच्छी तरह से चल रहा है. भारतीय जनता पार्टी की सरकार देश में चल रही है, लेकिन कोरोना वायरस का जो संकट आया था उस संकट को बहुत अच्छी तरह से मोदी जी ने निपटा दिया है. आज लगभग सब जगह से कोरोना वायरस का जो संकट है वो उठा रहा है. लेकिन जो 6-8 महीने में जो परिस्थिति हो गई लोगों की वो इस तरह से हुई थी कि संकट में परेशानी हो गई थी. ये जो दीपावली जो आ गई है उसके बाद की, तो यहाँ पे हम 152 के जो कार्यकर्ता है, नगर सेविका है, हमारे वार्ड अध्यक्ष है, हमारे मंडल अध्यक्ष है, इनके तरफ से पूरी तरह से व्यवस्था करा कि यहाँ पे लोगों का मनोबल, कार्यकर्ता का मनोबल कैसे बढ़ाया जाएगा, क्या करना पड़ेगा उनको, उसके हिसाब से उनका मनोबल बढ़ाया. एक फूल ना फुल्की पाखली उस तरह से एक मुँह मीठा करना, ये करना, कार्यकर्ता को आगे बढ़ाना. 2022 का जो फरवरी में 2022 में जो इलेक्शन है कॉर्पोरेशन, उसके बारे में किस तरह से उसकी ग्राउंड लेवल पे काम करना, घर घर में जाके हमने दिया बांटे. जो हमारे भारतीय जनता पार्टी का ये है कि एक दिया प्रभु राज्य जी का नाम, तो घर घर में जाके हम दिया बांट रहे हैं, घर घर के हमें मास्क बांट रहे हैं जो कि लोगों को कोरोना वायरस के संकट से मुक्त करे और दिया जलाए भगवान के राम के नाम के पूरे तरह से हम शाश्वत. जय हिंद जय. हमारी नगर सेविका जो कार्य सम्राट मैं कहना चाहूँगा, जो कोविड के टाइम से आशाताई मराठे जी कोविड के ज़माने में भी लोगों की सेवा कर रही थी, घर घर जाके लोगों को सेवा कर रही थी, बस्ती बस्ती में
जो कि झोपड़ियों में वो जा कर के लोगों की सेवा कर रही थी और खुद भी एडमिट थी, खुद भी कोविड पेशेंट हो गई। उसके बाद में फिर से उनको यानी मुझे ऐसा लगता है भारतीय जनता पार्टी का हर नगर सेवक, आमदार, खासदार, हमारे कार्यकर्ता, नेता जो अभी अनिकेत जी है यहाँ पर, जो वार्ड अध्यक्ष है यहाँ के, हमारे सब वार्ड के जो पदाधिकारी है, सभी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी जन सेवा में लगे हुए हैं, लोगों की सेवा में पहले से लगे। ये हमारे मोदी जी का हम लोगों को आदेश है, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष का आदेश है, हमारे सारे नेता जो आप तो पहले से जानते हैं, अटल बिहारी वाजपेयी साहब से लेकर के तो मोदी जी तक आज सब जनता के काम के लिए लगे हुए हैं और हमें भारत देश की, हमारे हिंदुस्तान की जनता की सेवा करनी है। उसमें ना जात पात धर्म पंथ हम नहीं जानते, हम इंसानियत जानते हैं, इंसान को जानते हैं और इंसान की सेवा करने के लिए भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हमारी आशाताई नगर सेवक है यहाँ की और हमको भी शुभकामनाएं देते हैं कि ऐसे ही काम आप करते रहे, आपकी आगे ऐसी ही तरक्की होते रहे और लोगों की ऐसी सेवा करते रहे। बस।